होते गायब कुठे झाले असं ते म्हणतायत. तर हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्रांचं वाटप करा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. आता आम्ही ही दयामाया कमी केली असं मनोज जरांगे म्हणतायत. ओबीसीचं नव्हे तर ते जातीचे नेते असा जरांगेंनी उल्लेख केलेला आहे. तर मराठ्यांच्या जीआरचा अवमान करू नका असंही जरांगे पाटील म्हणतायत. आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके त्यांच्याकडे जाऊया. हाकेजी, आपण बघतोय मनोज जरांगेंची काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद पार पडली आणि सगळे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया संपर्क साधण्याचा. मात्र महत्त्वाची बातमी अशी की दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करा असं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय. तर इतके कुणबी होते गायब कुठे झाले असंही ते म्हणतायत. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्रांचं वाटप करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे. आता आम्ही सुद्धा दयामाया कमी केली असं मनोज जरांगे म्हणतायत. पुन्हा एकदा जाऊया. लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत. हाकेजी, आपण बघितलं काही वेळापूर्वी खरं तर मनोज जरांगेंची पत्रकार परिषद पार पडली आणि अनेक मुद्दे त्यांनी, जसं आता मी म्हणालो तसे त्यांनी उपस्थित केलेले. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, प्रश्न उपस्थित काय केले ते मी बघितलेले नाहीत. प्रश्न तुमचा उपस्थित झाला तर मी बोलेन त्याच्यावर. बरं, मनोज जरांगे असं म्हणतायत की जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का असं ते म्हणालेले आहेत आणि इतके कुणबी होते ते गायब कुठे झाले असंही ते म्हणतायत. नाही, प्रश्न असा आहे की जरांगे मुळात इथलं संविधान मानत नाहीत, इथल्या इतर लोकांचे हक्क अधिकार मानत नाहीत. आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं याचं काही देणं घेणं नाही. जरांगे हे हुकुमशहा बनू पाहत आहेत. मी म्हणाल तेच, आणि आम्हाला देत नाहीत. कसं देत नाही, का देत नाही, का बरं देत नाही, हे जी काही गावात पाराच्या कट्ट्यावरती भांडणारी दोन एक उडान टप्पू मवाली असतात ना, तशी भाषा करतात जरांगे. जरांगेंना महाराष्ट्र किंवा देशभरामध्ये कायदा चालतो. इथल्या प्रत्येक माणसाच्या हक्क अधिकारासाठी इथं काहीतरी धोरण ठरलेलं आहे, हे जरांगेंना मान्य नाही. जरांगे एखाद्या भांडखोर मावाल्यासारखं वागतात असा माझा जरांगेवरती आरोप आहे. हाकेजी, आणखीन एक त्यांनी उल्लेख केलेला तो म्हणजे ओबीसीचे नव्हे तर ते जातीचे नेते असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? आम्ही जातीचे नेते आणि हे 18 पगड जातीचे नेते. मुळात महाराष्ट्रातल्या 350-400 जातीचं आरक्षण संपवण्याचं काम या जरांगेंनी केलंय. काय करायचंय, आम्ही ओबीसीची भाषा बोलतोय. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अदर बॅकवर्ड क्लासेस हा क्लास निर्माण केला. संविधानामध्ये क्लासला रिझर्वेशन दिलं जातं, संविधानामध्ये जातीला आरक्षण दिलं जात नाही. एवढं बेसिक तत्व जरांगेंना माहिती नाही. आम्ही ओबीसीची भाषा बोलतोय, आम्ही 450 जातींची भाषा बोलतोय, आम्ही एका जातीची भाषा बोलतोय का? त्यामुळं जरांगेंना आमच्या पुढे जात चिटकावून जातीमध्ये तेढ निर्माण करायचे, भेद निर्माण करायचे, डिवाइड अँड रूल. यांच्या जातीमध्ये तेढ निर्माण झाल्याशिवाय आपलं आंदोलन पुढे जाऊ शकत नाही, हे त्यांचं धोरण आहे. जातीमध्ये भांडणं लावलेलीच आहेत त्यांनी आजपर्यंत. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना ज्या जरांगेला सपोर्ट करणारी ही सगळी मंडळी आहेत, शरद पवारांपासून अजितदादा पवारांपासून ते सगळ्या सर्व पक्ष नेत्यांपर्यंत, यांनी आजपर्यंत आमच्या ओबीसी मध्ये पंचायतीला भांडणं लावली, गावच्या सोसायटीच्या इलेक्शनला आमच्या जातीमध्ये भांडणं लावली, जातीमधल्या भावकीमध्ये भांडणं लावली. माणूस माणसामध्ये ठेवला नाही आणि यांची राजकारणाची पोळी यांनी शेकली. ज्यावेळी विधानसभेमध्ये जायची वेळ आली, ज्यावेळी कारखाना द्यायची वेळ आली, ज्यावेळी सूतगिरणी द्यायची वेळ आली, ज्यावेळी डीसीसी बँकेचं कर्ज द्यायची वेळ आली, कर्ज बुडवायची वेळ आली, त्यावेळी यांनी यांचे पावणे रावळे बघितलेले आहेत. त्यामुळे ओबीसी आजही शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे. आणि मुळात 300-400 जाती आहेत. या जातीमध्ये डिवाइड अँड रूल, याला धनगराचा म्हणायचं, त्याला माळ्याचा म्हणायचं, त्याला तेल्याचा म्हणायचं, त्याला वंजाऱ्याचा म्हणायचं, एका माणसाला खिंडीत गाठायचं, अडवायचं, त्याच्यावरती हल्ले घडवून आणायचे आणि मग म्हणायचे हा कसला ओबीसीचा नेता, हा तर तो त्या जातीचा नेता. त्यामुळे जरांगे एकदम काय निकृष्ट प्रतीचं या महाराष्ट्रामध्ये विष पेरत आहेत आणि मराठा समाजामध्ये एक माईचा लाल पुढे यायला तयार नाही, एक माईचा लाल पुढे येऊन संविधानाचं तत्व सांगायला तयार नाही, एक माईचा लाल पुढे येऊन अरे हे आरक्षण सामाजिक मागासलेल्यांचं आरक्षण आहे, अरे हे भटक्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे, अरे हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे, आपण राज्यकर्ते आहोत, आपल्याकडे आमदारक्या खासदारक्या आहेत, आपण गावगडा चालवणारी माणसं आहोत, आपण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर, अर्थमंत्री पदावर, गृहमंत्री पदावर, महसूल मंत्री पदावर, कारखानदारीवर आपलं वर्चस्व आहे. आपलं रिप्रेझेंटेशन हे आपल्या संख्येपेक्षा
2-3 पट या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये आहे, हे सांगायला एकही माईचा लाल तयार नाही. हे आम्हा ओबीसींना खूप खेद व्यक्त करावासा वाटतो, वाईट या गोष्टीचं वाटतंय. बरं हाकेजी, दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करा अशी मागणी सुद्धा आता जरांगेंनी केलेली आहे. हे बघा, जरांगे काही मागणी करल आणि आता जरांगे म्हणतात की आडनावावरनं आम्हाला सर्टिफिकेट द्या. किती किती बेजबाबदार वक्तव्य आहे हे. एखादं आडनाव, महाराष्ट्रामध्ये अनेक युनिव्हर्सल आडनाव आहेत की जे जाधव आहे, यादव आहे, मोरे आहे, माने आहे. आता ही वेगवेगळ्या जात समूहामध्ये येतात. ती एससी मध्ये येतात, एसटी मध्ये येतात, ओबीसी मध्ये येतात, विजयएनटी मध्ये येतात. आणि आता ह्या युनिव्हर्सल आडनावाला जर एखादं आडनाव जर युनिव्हर्सल आहे, ते एससी मध्ये येतंय, तर मग आता त्या माणसाने ते एससीचं सर्टिफिकेट मागायचं. किती बेजबाबदारपणे हा माणूस मागण्या करतोय आणि त्याला महाराष्ट्र शासन त्याला रेड कार्पेट घालतंय. हे आम्हाला कळलं नाही राव. हे काय चाललंय नक्की? अगदी आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. आमच्या हक्काचं संरक्षण करण्यामध्ये हे शासन कमी पडलंय. आम्हाला जर आमचा न्याय मागायला प्रत्येक वेळी जर कोर्टात जावं लागत असेल, तर मग संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारचा नक्की रोल काय आहे? आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण तुम्ही करू शकत नाही, घेतलेल्या शपथेचं तुम्ही पालन करू शकत नाही. अरे आजही भटक्या विमुक्त जाती जमातींना काय मिळालंय? आजही लवाराचा भाता गेला नाही. आजही वंजारी समाजाची लोक ऊसतोडीला जातात. आजही धनगर समाजाचा मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या माता भगिनीच्या नशिबी काय हाल सोसावे लागतात. आजही कुंभाराची 4 गाढवं होती, त्या 4 गाढवामध्ये आज आपल्याला 4 गाढवांची भर पडली. याच्या पलीकडे आजही कुंभाराला काहीही भेटलेलं नाही. आजही नाभिक बांधवाला 1 लाख रुपयाची योजना या महाराष्ट्र शासनाने कधीही लॉन्च केली नाही अथवा दिली नाही. आजही बलुता अलुता सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जरांगे नावाच्या खुळचट बावळट चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झाली. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अरे आमचं चुकलं काय ते तरी तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुम्ही आज बैठक लावली, कशासाठी बैठक लावली? काय तुमच्या बैठकीचा अजेंडा आहे? तुमचं काय काय मिनिट काय लिहिले जाणार आहेत? काय प्रोसिडिंग असणार आहे? कुणाला निमंत्रित केलंय? आणि या बैठकीचे मुद्दे काय आहेत? आमची मागणी आहे, बेकायदा GR पहिल्यांदा रद्द करा. ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारा जरांगे नावाच्या चौथी नापास मनोरुग्ण माणसाच्या सांगण्यावरनं तुम्ही जो GR काढलाय, हा संविधान विरोधी आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग करणार आहे. आम्ही आतडी तुटूस तर ओरडून महाराष्ट्राला सांगतोय. ओबीसीच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही सरकारचं ऐकू नका, तुम्ही ओबीसी बांधवांचं ऐका. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. हाकेजी, आजची बैठक जी होतीये त्यामध्ये तुम्ही अनुपस्थित राहणार असं कळतंय. नाही, आजची बैठक कुणासाठी बोलवली, कशासाठी बोलवली? हा पहिल्यांदा GR रद्द करा, मग तुम्ही आम्हाला बैठकीला बोलवा. तुम्ही या GR मध्ये, या प्रस्तावनेमध्ये शेवटच्या ओळीमध्ये तुम्ही असं म्हणलंय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता यावी याकरता आम्ही गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये बेकायदेशीररित्या कुणबी सर्टिफिकेट देऊन त्याला एका ॲफिडेव्हिटद्वारे कुळातील, नात्या गोत्यातील, गावातील लोकांना एक ॲफिडेव्हिट द्या आणि तुम्ही कुणब्याचं सर्टिफिकेट मिळवा आणि तुम्ही ओबीसी मध्ये या. अरे मुख्यमंत्री महोदय, आम्हाला खेद व्यक्त करावासा वाटतो. सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलंय की त्यामध्ये मराठा समाज सामाजिक दृष्ट्या फॉरवर्ड आहे, तो बॅकवर्ड नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचं हे अवमूल्यन आहे, उल्लंघन आहे. म्हणजे लोकनियुक्त सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. हे कुणाला कसं समजावून सांगावं? आम्ही आता न्याय मागायचा कुणाच्या दारी? नवऱ्यानं मारलं, पावसानं झोडपलं आणि राजानं अन्याय केला तर दाद मागायची कुणाकडे राव? आता ओबीसी परत एकदा गुलामीमध्ये जाईल. ओबीसीचे पंचायत राज मधले शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटचे हक्क अधिकार माझ्या मराठा बांधवाकडून हिरावले जाणार आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव टिकू शकत नाही, हे वास्तव मी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय. पण इथल्या मुख्या बहिऱ्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला हे ऐकू जात नाही.
हे खूप मोठं दुर्दैव या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आहे. हाकेशी, इथून पुढची तुमची भूमिका कशी असणार आहे? कशा पद्धतीने लढा असेल तुमचा? आम्ही ओबीसी बांधवांना एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहोत. जरांगे पाटील म्हणतोय की आता त्यांना ओबीसी नेते म्हणायचं नाही, जातीचे नेते म्हणायचं. अरे तू लागलास कोण? तू कोण ठरवणार आहे आम्ही ओबीसी नेते आहोत का एका जातीचे नेते आहोत? तू कोण? हु आर यू? त्यामुळं इथल्या सरकारला सुद्धा आमचं सांगणं आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं असताना ओबीसी मधल्या सगळ्या जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, आता आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. आत्ताची वेळ जाती जातीमध्ये भांडण्याची नाही. आत्ताची वेळ जाती जातीमधल्या आपल्या वेगवेगळ्या प्रश्नावरती कुठल्या तरी पुढाऱ्याच्या, कुठल्या तरी मंत्र्याच्या आणि कुठल्या तरी चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं तुम्ही ओबीसी मध्ये फूट पाडू नका बांधवांनो. आत्ता तुम्हाला हे ओबीसीचं आरक्षण गेलेल्याची झळ तुम्हाला आत्ता जाणवणार नाही, पण उद्याच्या 4-5 वर्षानंतर मात्र तुमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. हे मी हात जोडून या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना, वेगवेगळ्या जातीच्या प्रमुखांना सांगतोय. अरे मी कुठल्याही आमदार खासदाराचा पोरगा नाही, माझा बाप साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, माझं पॉलिटिकल इंटेन्शन कुठलंही नाही. ज्या महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबरचा हा जी.आर पारित केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी पुण्यामध्ये फुले दाम्पत्यांच्या पुतळ्यासमोर बसून हा जी.आर फाडण्याचं काम केलंय. त्यामुळे आम्हाला कुठल्याही राजकीय इंटेन्शननं काम करायचं नाही. मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना जो सामाजिक न्याय भेटला होता, तो न्याय आज चौथी नापास जरांगेच्या सांगण्यावरनं आज संपुष्टात आलाय. माझ्या ओबीसी बांधवांनो, आत्ता एकत्रित आलात तर तुमचं हे आरक्षण टिकेल. अदरवाईज इथली पुढारी लोक त्यांच्या राजकारणासाठी, त्यांच्या वोट बँकेसाठी झुंडशाहीला आगतिक होऊन बळी पडलेले आहेत. मनोज जरांगे सारख्या भुरट्या माणसाच्या सांगण्यावरून हा जी.आर काढलेला आहे. हा जी.आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला ओबीसी बांधव इथल्या सरकारला, इथल्या विरोधी पक्षांना, इथल्या आमदार खासदारांना अजिबात माफ करणार नाही. हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रासमोर व्यक्त होतोय. हाकेशी, तुम्ही एकीकडे या जी.आरचा विरोध करताय, रद्द करण्याची मागणी करताय, मात्र तिकडे मनोज जरांगे सुद्धा 1994चा जी.आर रद्द करा म्हणतायत. मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे मनोज जरांगे मंडल आयोगाच्या माध्यमातून 9 जजेसच्या बेंच समोर बसून हा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीच कळत नव्हतं आणि तू चौथी नापास, तुला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही, तुला इथल्या गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या भटके विमुक्त जाती जमातींचा, बलुत्यांचा, आलुत्याचा हक्क अधिकार मान्य नाही, आम्हाला द्या नाहीतर कुणालाच देऊ नका. म्हणजे ओबीसीला तुम्ही या ओबीसी मध्ये घुसून ओबीसींचं झोपडं उद्ध्वस्त केलंय. अरे या माणसासमोर डोकं फोडलं तर या माणसावर परिणाम होणार नाही. हा म्हणतो धनगराचा संबंध नाही, हा म्हणतो वंजाऱ्याचा संबंध नाही, हा म्हणतो बंजाऱ्याचा संबंध नाही, ह्यांनी एसटीची लढाई लढावी. अरे याच्या डोक्यावर परिणाम झालाय. परिणाम हा राजकारण करतोय माणूस आणि त्याला आमदार, खासदार, मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्रामध्ये जाती जाती तेढ निर्माण करण्यासाठी विष पेरलं जात आहे. ते एका खुळचट माणसाच्या सांगण्यावरनं, मनोरुग्ण माणसाच्या सांगण्यावरनं. मराठा समाजाला एकही चांगला माणूस नाही भेटावा, एकही सुशिक्षित माणूस पुढे येऊ नये, एकही माणूस रिझर्वेशन पॉलिसीचा अर्थ समजावून सांगणारा एकही न्यायमूर्ती पी.बी. सावंत पुढे येऊ नये. दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींचं. ओबीसीनो, आता जी हुजूर आणि तुम्ही आता गुलामीत जावा. तुमचं आरक्षण संपलेलं आहे. तुम्ही जाती जातीमध्ये भांडा, तुम्ही रस्त्यावर उतरू नका, तुम्ही आमदार खासदारांना जाब विचारू नका. अरे आम्ही रात्रंदिवस पळतोय, आमच्यावर हल्ले केले जात आहेत. आता यांना ओबीसीचा नेता म्हणू नका, यांना जातीचा नेता. बाबा तुला काय म्हणायचं ते म्हण, पण आम्ही 450 जातीच्या हिताची, आमच्या संविधानिक अधिकाराची, हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आमच्या जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत.